श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की हिंदू कॅलेंडरनुसार वर्षभरामध्ये एकूण 12 शिवरात्री असतात आणि फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. इतर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीची शिवरात्रीला मासिक शिवरात्री म्हणून ओळखले जाते आणि महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळे शिव मंदिरांमध्ये रुद्राभिषेक करत असतो. त्याशिवाय लोक उपवास करतात किंवा रात्री जागरण देखील करत असतात आणि याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला आहे असे शास्त्रामध्ये दिले गेले आहे. आणि तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. आणि पौराणिक मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीने वर्षभर उपवास न ठेवता केवळ महाशिवरात्रीलाच उपवास केला तरी त्याला वर्षभर शिवरात्रीचा उपवास करण्याचे पुण्य प्राप्त होते. आणि शिवरात्रीला 4 प्रहरांची पूजा करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. आणि ही पूजा कशा प्रकारे करायची आहे याची पद्धत, विधी, सर्व काही याबद्दलची माहिती आपण चॅनलला हा व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे. तुम्ही मागे जाऊन बघू शकतात. त्याचबरोबर शिवरात्रीला 24 तास पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. याच दिवशी मध्यरात्री भगवान शिव ब्रह्मदेवाच्या अंशातून लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. तर या दिवशी करता येण्यासारखे अगदी प्रभावी असे उपाय आहे. ते केल्याने आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदेल. तरी ते आपण आज जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी पहिला उपाय असा आहे की तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती कागदावर लिहायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचा पगार मिळत नसेल तर तुम्हाला असं लिहायचं आहे कागदावर की मला माझा पगार मिळाला आहे आणि मी आनंदी आहे. आणि हे कागदावर लाल पेनानेच लिहायचे आहे. आणि त्या कागदाची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी घराबाहेर जमिनीत त्याला गाडायचे आहे. आणि ज्या ठिकाणी आपण कागदाला जमिनीत गाडले आहे त्याच ठिकाणी त्यावर आपल्याला एक कोणत्याही झाडाचे रोप लावायचे आहे आणि त्याला रोज पाणी घालायचे आहे. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्यानंतरचा उपाय असा आहे की आपल्याला एक 5मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कोरडे करायचे आहे. ते सुकल्यानंतर ते आपल्या डाव्या हातात आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्या उजव्या हाताने ते बंद करा आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या बोलायच्या आहे, त्या सांगायच्या आहे. आणि आपल्या मनात आपल्याला असा विचार करायचा आहे की हा माझा जादुई रुद्राक्ष आहे आणि माझ्या ज्या काही सर्व इच्छा आहेत तो पूर्ण करेल. आणि यानंतर त्याला कुठेतरी आपल्याला सुरक्षित ठेवून द्यायचे आहे. आणि त्यानंतर मग रोज आपल्याला दिवसातून एकदा त्याला पाहायचे आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही आपण ज्या इच्छा बोलल्या आहेत त्या आपल्याला रिकॉल होत राहतील. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे, नक्की करून बघा. त्यानंतर आपल्याला एक काळी मिरी आणि 7 काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते आपल्या तळ हातावर ठेवायचे आहे आणि मनापासून इच्छा करायची आहे आणि नंतर मग शिवलिंगाला हे अर्पण करायचे आहे. असे केल्याने तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी 21 बेलाचे पान घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला चंदनाने ओम नमः शिवाय लिहायचे आहे आणि आपली इच्छा सांगताना शिवलिंगावर हे अर्पण करायचे आहे. आणि त्याचबरोबर शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये 5 शिवलिंग आणायचे आहे आणि 5 शिवलिंगाची एखाद्या ब्राह्मणाकडून आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर रोज पूजा करायची आहे. यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यानंतरचा उपाय असा आहे की आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करायचे आहे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि आपल्या पितरांना देखील त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्याशिवाय पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवरात्रीला बैलाला
हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि आपले सर्व काही अडचणी दूर होतात. आणि याच दिवशी आपल्याला भगवान शंकरांना तीळ आणि जवस अर्पण करायचे आहे. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जवस अर्पण केल्याने सुख समृद्धी वाढते. त्यानंतरचा आणि शेवटचा उपाय असा आहे की या दिवशी माशांना पिठांच्या गोळ्या करून खायला द्यायच्या आहे आणि या गोळ्या ज्यावेळेस खायला देतो त्यावेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आणि भगवान शंकराचे ध्यान करत राहायचे आहे. यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात. तर इथे मी तुम्हाला खूप सारे उपाय सांगितले आहे. यामधले तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे करा. कमीत कमी 1-2 जे करू शकतात ते तरी नक्की करा. कारण ज्या वेळेस अशा प्रकारे ज्या देवांचे असे मोठे दिवस येतात त्या दिवशी त्या देवांची ती जी शक्ती असते त्या देवांची ती मोठ्या प्रमाणात जागृत असते आणि त्यामुळे आपल्याला त्या देवांची कृपा लवकर प्राप्त होऊन आपल्याला फळ खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.